student, welcome back to our YouTube channel Ambitious Learner. Today we are going to see 4th standard 11th lesson A Look Inside the Body. तुमचा हा EVS चा 4th स्टँडर्डचा 11th लेसन आहे. अ लुक इनसाइड बॉडी म्हणजे आपल्या बॉडीच्या आतमध्ये काय काय आहे ते आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. ओके, so let's start the video. But before starting the video, if you are not subscribed to my channel or if you are new to my channel, then please subscribe it and also click on the bell icon so that you can get the new video notification. So first is, can you tell? हे तुम्ही सांगू शकता का? Why does the chest expand when we breathe in? जेव्हा आपण breathe in करतो म्हणजे श्वास आत घेतो, ऑक्सिजन आतमध्ये घेतो, तेव्हा आपली चेस्ट एक्सपांड का होते हा विचार केलाय का? ओके, हा फर्स्ट क्वेश्चन. बाहेरचा जो ऑक्सिजन आहे तो आपण काय करतो, ऑक्सिजन एअर आपण आतमध्ये घेतो, त्यामुळे आपली चेस्ट काय होते, एक्सपांड होते. ओके, हे आन्सर आहे. देन सेकंड, द डॉक्टर पुट्स हर फिंगर ऑन युअर रिस्ट टू फील युअर पल्सेस. यू टू can feel your pulses. What causes this throbbing? So डॉक्टर काय करतात, आपल्या रिस्टवरती हात ठेवून काय करतात, पल्सेस काउंट करतात. सो सेम पल्सेस तुम्ही काउंट करू शकता का तुमचे? आणि हे काउंट किती असतात हे तुम्ही 1 मिनिट पल्सेस तुमचे काउंट करून बघा, किती एका मिनिटामध्ये किती बीट होतात ते काउंट करून बघायचे. ओके, देन सेकंड, इंटरनल ऑर्गन्स. We have many different tasks to do. We use certain specific parts of the body to do them. So, आपण काय करतो, वेगवेगळे different tasks perform करतो. Right? Tasks means what? Work. काम. We can certain specific part of the body to do them. आणि प्रत्येक काम करण्यासाठी आपल्याला स्पेसिफिक पार्ट बॉडीचा आपलं ते काम वेगवेगळं पार्ट करत असतो. राईट? So, now can you record? Which part of our body do we use for the following? So, आता हे जे पार्ट्स, हे जे खाली जे seeing, walking, hearing, writing हे जे वर्क दिले, सो ते करण्यासाठी आपण बॉडीचा कोणता पार्ट यूज करतो ते त्यांना सांगायचं आहे. सो फर्स्ट इज सीइंग. सीइंगसाठी म्हणजे एखादी गोष्ट बघण्यासाठी, सी म्हणजे बघणं. सो त्याच्यासाठी आपण काय करतो, वी यूज आयजेस, आपण डोळ्यांनी बघतो. सो या सीइंगसाठी काय, आईज. देन सेकंड, वॉकिंग. सो वॉकिंग म्हणजे काय, चालणं. सो आपण कशाने चालतो, पायाने. सो वी कॅन यूज लेग्स फॉर वॉकिंग. देन थर्ड, हिअरिंग. हिअरिंग मीन्स ऐकणं. सो कशाने ऐकतो आपण, कानाने. सो इयर. देन फोर्थ, रायटिंग. रायटिंग मीन्स टू राईट समथिंग, काहीतरी लिहिणं. त्याच्यासाठी आपण कोणता बॉडी पार्ट यूज करतो, हँड. वी कॅन यूज द हँड टू राईट. ओके, सो हँड म्हणजे हात. देन सेकंड पॉईंट काय, व्हॉट इज मीन बाय एक्सटर्नल ऑर्गन. एक्सटर्नल ऑर्गन म्हणजे काय, गिव सम एक्झाम्पल्स, आणि त्याचे एक्झाम्पल विचारलेत. देन विच पार्ट ऑफ द बॉडी आर कॉल्ड सेन्सरी ऑर्गन्स. सो बॉडीचं कुठल्या पार्टला सेन्सरी ऑर्गन्स म्हणतात. वाय आर दे कॉल्ड सो, आणि त्यांना सेन्सरी ऑर्गन्स का म्हणतात, त्याचे रिझन्स काय ते पण त्यांनी विचारले. सो हे जे 3 क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स आता आपण बघणार आहोत. A part of the body that is used to perform a certain function is called as the organ. So what is meant by organ? तुम्हाला definition exam मध्ये नक्की विचारतील की what is meant by organ. So definition is what? A part of the body that is used to perform a certain function is called as organ. So एक बॉडीचा कुठलाही पार्ट जो सर्टन फंक्शन करण्यासाठी यूज केला जातो त्याला ऑर्गन म्हणतात. वी कॅन यूज ओवर लेग्स टू वॉक. सो आपण आपले लेग यूज करतो वॉक करण्यासाठी, चालण्यासाठी. हिन्स ओवर लेग्स आर ओवर ऑर्गन्स
फॉर वॉकिंग. सो ही काय आपले लेग्स जे ते काय ऑर्गन आहे फॉर वॉकिंग, चालण्यासाठी. वी यूज ओवर इयर्स फॉर हिअरिंग. सो आपण आपले कान यूज करतो हिअरिंगसाठी, ऐकण्यासाठी. हिन्स ओवर इयर्स आर ऑर्गन्स फॉर हिअरिंग. सो त्यामुळे काय आपले कान जे आहेत ते पण एक ऑर्गन आहे हिअरिंगसाठीचा. ओके, ऐकण्यासाठीचा. देन द नेक्स्ट, ऑर्गन्स ऑन द आउटसाइड ऑफ द बॉडी आर ओर एक्सटर्नल ऑर्गन्स. सो जे ऑर्गन्स आपल्या बॉडीच्या बाहेर असतात त्याला एक्सटर्नल ऑर्गन्स म्हणतात. सो एक्सटर्नल म्हणजे काय, बाहेरची गोष्ट, राईट. म्हणजे कुठले, इयर्स, नोज, आर्म्स, लेग्स आर ऑन द आउटसाइड ऑफ द बॉडी. सो इयर्स आहेत आपले, नोज आहेत, आर्म्स, लेग्स, जे आपण टच करू शकतो, जे आपल्याला दिसतात, ते कुठले, एक्सटर्नल ऑर्गन्स आहेत. ओके, हिन्स दे आर ओव्हर एक्सटर्नल ऑर्गन्स, दे कॅन बी इझिली सीन. ते काय आहेत, आपले एक्सटर्नल ऑर्गन्स आहेत. का, कारण ते आपण इझिली बघू शकतो, इझिली दिसतात आपल्याला ते ऑर्गन्स. Organs that makes us aware of situations around us are called as a sensory organs. आणि ज्या ऑर्गन्समुळे आपल्याला आजूबाजूची सिच्युएशन कळते त्या ऑर्गन्सला सेन्सरी ऑर्गन्स म्हणतात. आईज, इयर्स, नोज, टंग्स अँड स्किन आर ओव्हर सेन्सरी ऑर्गन्स. सो सेन्सरी ऑर्गन्स what are they? आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन्स. सो आपले डोळे, कान, नाक, जीभ आणि स्किन हे आपले 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत. ओके, सो दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, ओके, फॉर युअर एक्झाम्स. देन अ न्यू टर्म, internal organ. So what is meant by internal organ? Okay, an organ that is situated inside the body, it cannot be seen from the outside. So असे ऑर्गन्स जे बॉडीच्या आतमध्ये असतात, इनसाइड असतात आणि जे आपल्याला दिसत नाही बाहेरून, त्या ऑर्गन्सला इंटरनल ऑर्गन्स म्हणतात. ओके, an organs that is situated inside the body, it cannot be seen from the outside. Then many functions of the body go on inside the body. A network of blood vessels is spread together throughout the body. So आतमध्ये, आपल्या बॉडीच्या आतमध्ये खूप फंक्शन्स चालू असतात आणि ब्लड वेसल्स असतात आतमध्ये. त्याच्यातनं काय केलं जातं, पूर्ण बॉडीला ब्लड आपलं स्प्रेड केलं जातं. ओके, ब्लड फ्लोज टू देम कंटिन्युअसली. आणि कंटिन्युअसली ब्लड त्या ब्लड वेसल्समधनं फ्लो होत असतं, फिरत असतं आपल्या बॉडीमध्ये. द एअर वी ब्रीथ इट इज कॅरीड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी थ्रू द ब्लड. सो जे आपण एअरसुद्धा आपण ब्रीथ करतो, ती एअरसुद्धा बॉडीच्या प्रत्येक पार्टमध्ये असते थ्रू द ब्लड. सो ब्लडमध्ये पण एअर मिक्स असते आणि ती एअर ब्लड थ्रू पूर्ण बॉडी पार्ट्समध्ये फिरत असते. द फूड दॅट वी ईट इज डायजेस्टेड. These functions are carried out by different organs called internal organs. So जो फूड आपण खातो, जो जेवण जेवतो, ते काय होतं, डायजेस्ट होतं. आणि डायजेस्ट झाल्यानंतर these functions are carried out by different organ called as a internal organs. So डायजेशनसाठी पण वेगवेगळे ऑर्गन्स ते काम करतात डायजेशनचं. सो अशा प्रकारे जे डिफरंट ऑर्गन्स आहेत, इंटरनल ऑर्गन्स, ते वेगवेगळे डिफरंट फंक्शन्स असतात त्यांचे, त्याच्यावर ते काम करत असतात. लेट अस लर्न अ फ्यू थिंग्स अबाउट देम. आता आपल्याला त्यातल्या थोड्या गोष्टी लर्न करायच्या. स्पेशल प्लेसेस फॉर इंटरनल ऑर्गन्स. ओके, कॅन यू टेल. आता इथे काय दिसते, 2 पिक्चर आहेत. तर फर्स्ट पिक्चरमध्ये काय दिसतं आपल्याला, 2 बॉटल्स आहेत. ओके, सम बिस्किट्स वेअर पुट इन अ ग्लास जार. एक ग्लास मीन्स काचेची बरणी आहे, ग्लास जार आहे, त्यामध्ये थोडे बिस्किट ठेवलेले आहेत. द जार वॉज देन शेकन अँड टर्न ओव्हर. व्हॉट हॅपन टू द बिस्किट. ती जार काय केली,
शेक केली आपण आणि टर्न ओव्हर केली. मग काय झालं, त्या बिस्किटचे हे जो सरळ बिस्किट आहे ते बिस्किट खाली आले. अ पॅक ऑफ बिस्किट वॉज शेकन इन द सेम वे. व्हॉट हॅपन टू द बिस्किट? सो बिस्किट बरोबर काय होईल जर सेम वेने शेकन केलं तर? द बिस्किट इन द जार कुल्ड ब्रेक इन टू पीसेस बट नॉट द वन्स इन द पॅक. वाय? सो त्यातलं काय होईल, जर बिस्किटचा जार आपण शेक केला तर त्यातले काय बिस्किट ब्रेक होतील, म्हणजे त्याचे पीसेस होतील. बट कुठले कुठले पीसेस होणार नाही. का नाही होणार हा त्यांनी क्वेश्चन विचारला. देन हिअर as we can see, one diagram is here and the diagram name is the cavities in our body. Okay, so first is cranial cavity, then thoracic cavity, then abdominal cavity and pelvic cavity, last one. The organ inside the body that perform certain important bodily functions need to be secure. The structure of our body is such that our internal organs can maintain in their places no matter how much we move. So, there are hollow spaces for these organs inside the head and the torso. They can also called as the cavities. The organ inside the body that perform certain important bodily functions need to be secure. सो जे बॉडीच्या आतमधले ऑर्गन्स असतात, इनसाइड जे ऑर्गन असतात बॉडीमध्ये, ते काय करतात, इम्पॉर्टंट असतात, ते काय करतात, फंक्शन्स परफॉर्म करतात. द स्ट्रक्चर ऑफ अवर बॉडी इज सच दॅट अवर इंटरनल ऑर्गन्स कॅन रिमेन इन देअर प्लेसेस नो मॅटर हाऊ वी मूव. आणि आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर असं आहे की आपण कसंही मूव्ह केलं तरी आपले जे ऑर्गन्स आहेत ते ॲज इट इज ज्या प्लेसवर आहेत त्याच प्लेसवर राहतात. देर आर हॉलो स्पेसेस फॉर दिस ऑर्गन्स इनसाइड द हेड अँड द टॉर्सो. सो थोडीशी रिकामी, हॉलो मीन्स रिकामी स्पेस असते आपल्या ऑर्गन्स मीन्स इनसाइड द हेडमध्ये आणि टॉर्समध्ये. दे आर कॉल्ड ॲज अ कॅव्हिटीज आणि त्या स्पेसला कॅव्हिटीज म्हणतात. द कॅव्हिटी इनसाइड द हेड इज कॉल्ड ॲज अ क्रॅनियल कॅव्हिटी. आणि जी कॅव्हिटी हेडमध्ये असते त्याला काय म्हणतात, क्रेनियल कॅव्हिटी असं म्हणतात. The cavity in the torso has 3 parts. The cavity in the chest is called as a thoracic cavity. So chestच्या इथे जी कॅव्हिटी असते त्याला काय म्हणतात, thoracic cavity म्हणतात. Okay. The cavity inside the abdomen has 2 parts. सो जे ॲबडोमनमध्ये जी कॅव्हिटी असते इट हॅज 2 पार्ट्स. त्याचे 2 पार्ट्स असतात. दे आर ॲबडोमिनल कॅव्हिटी अँड द पेल्विक कॅव्हिटी. फर्स्ट कोणता पार्ट आहे, ॲबडोमिनल कॅव्हिटी, अँड द सेकंड वन इज पेल्विक कॅव्हिटी. ऑल द इंटरनल ऑर्गन्स ऑफ द बॉडी आर सिच्युएटेड इन दिस कॅव्हिटी. सो सगळे इंटरनल ऑर्गन्स जे आहेत ते त्या कॅव्हिटीजमध्ये असतात. दे आर situated in such a way that they will not leave their places and move here and there. आणि ते इतक्या छान पद्धतीने सिच्युएटेड असतात तिथे की ते कुठेही त्यांची प्लेस सोडून जात नाहीत. ओके, सो फॉर एक्झाम्पल as we can see in this picture, there are the 4 cavities. First is cranial cavity, then second thoracic cavity. So this is our chest, right? So चेस्टच्या इथे जी कॅव्हिटी आहे त्याला म्हणतात थोरेसिक कॅव्हिटी. आणि ॲबडोमनमध्ये 2 कॅव्हिटीज असतात. फर्स्ट वन इज ॲबडोमिनल कॅव्हिटी अँड सेकंड वन इज पेल्विक कॅव्हिटी. सो सगळे आपले ऑर्गन्स आहेत ते या कॅव्हिटीमध्येच असतात. ओके, ह्या कॅव्हिटीजमध्ये असतात आणि अशा प्लेसेसला सिच्युएटेड असतात की ते कुठेही हलत नाहीत असे असतात. Then next part, the esophagus. Can you tell? This man is filling the water from the tap into a drum. The drum is some distance away from the tap. Still, the water from the tap is flowing into the drum. Why is this so?
So in this picture, as we can see, one man is filling water in the drum. Okay, so this man is filling the water from the tap into the drum. So हा काय करतोय माणूस की पाणी भरतोय. कुठून? नळाचं पाणी ड्रम मध्ये भरत आहे. द ड्रम इज सम डिस्टन्स अवे फ्रॉम द टॅप. आणि ड्रम जो आहे तो टॅप पासून थोडा डिस्टन्सवर आहे. ओके, थोडा लांब आहे. स्टील द वॉटर फ्रॉम द टॅप इज फ्लोईंग इन टू द ड्रम. तरी पण टॅपचं पाणी, नळाचं पाणी काय करतंय? ड्रममध्ये जातं आहे. राईट. वाय इज दिस सो? हे कशामुळे पॉसिबल आहे? बिकॉज ऑफ दिस पाईप. राईट. सो with the help of this pipe we can transfer the water from tap to drum. Right. So ह्या पाईपामधून ते पाणी, नळाचं पाणी ड्रम मध्ये जाते. ओके, हे आन्सर आहे. देन द पिक्चर alongside shows two internal organs, the mouth and the stomach. Here it is a picture. In this, two organs are shown, right? Internal organs, that is mouth and this one is stomach. These organs helps in the digestion of the foods. So हे organs काय करतात? फूडचं डायजेशन करण्यासाठी हेल्प करतात. The stomach is situated in the abdominal cavity. And stomach कुठे आहे सिच्युएटेड? ॲब्डोमिनल कॅव्हिटी. ते ॲब्डोमिनल कॅव्हिटी असते, त्या कॅव्हिटीच्या आतमध्ये स्टमक आहे. देअर इज अ ट्यूब इन द thoracic cavity to transfer food from the mouth to the stomach. So एक ट्यूब आहे. As we can see this tube. So this is called as a esophagus tube. Okay. So ही ट्यूब काय करते? ह्याचं वर्क काय की आपल्या माउथमधून जे आपण फूड घेतो किंवा जेवतो, ते जेवण किंवा ते फूड या ट्यूबने स्टमकपर्यंत आणायचं काम कोण करतं? ही ट्यूब करतं. ओके. इट इज कॉल्ड ॲज अ एसोफॅगस ऑर द गोलिट. सो कोण आणतं ते फूड माउथपासून स्टमकपर्यंत? ॲसोफॅगस. सो आपण जे काही खातो ते खाल्लेलं पूर्ण अन्न एक ऑसोफॅगस या ट्यूबमधून आपल्या पोटामध्ये जातं. जसं या नळाचं पाणी ह्या ड्रममध्ये पाईप थ्रू जातं, तसं आपण जेवलेलं जे फूड आहे ते ऑसोफॅगसने स्टमकपर्यंत जातं. वी यूज अवर माउथ टू ईट अवर फूड. द टंग वेल टेल्स अस द टेस्ट ऑफ द फूड. सो आपण जे फूड खातो आपलं ते माउथने खातो. राईट. देन त्यानंतर टंग मीन्स जीभ. सो त्यामुळे टंगमुळे काय करतं? आपल्याला टेस्ट ऑफ द फूड. सो फूडची टेस्ट कशी आहे? फूड चांगलं आहे का वाईट आहे, किंवा गोड आहे, खारट आहे, आंबट आहे, तिखट आहे. सो हे कशामुळे कळतं? आपल्याला टंगमुळे कळतं. वी च्यू फूड विथ अवर टीथ. सो आपल्या टीथने आपण काय करतो? ते फूड चावतो. च्यू मीन्स चाव. सो जसं आपण ते फूड चावतो, आपली सलायवा मीन्स लाळ त्या फूडमध्ये मिक्स होते. ॲज अ रिझल्ट द फूड फॉर्म्स अ मॉइस्ट बॉल. इट इज इझी टू सॉलो दिस सॉफ्ट बॉल. सो त्यामुळे काय होतं? सलायवा फूडमध्ये मिक्स झाली की मी तो फूडचा एक सॉफ्ट बॉल तयार होतो आणि तो आपण काय करतो? घेतो. दिस फूड पासेस थ्रू द थ्रोट इन टू द ऑसोफॅगस. आणि ते जे फूड जे आपण खाल्लेलं आहे ते थ्रोटमधून, घशातून ऑसोफॅगसमध्ये पास होतं. द वॉल ऑफ ऑसोफॅगस इज फ्लेक्झिबल. दिस मेक इट पॉसिबल टू कॅरी द फूड फ्रॉम द थ्रोट टू द स्टमक इझिली. आणि आपण जे खाल्लेलं फूड आहे ते इझिली स्टमकपर्यंत ऑसोफॅगस काय करतं? पोचवतो. The journey of food in our body begins in the mouth. The internal organs in the abdomen helps to digest. So आपली जी फूडची जर्नी आहे ती माउथपासून स्टार्ट होते. आणि इंटरनल ऑर्गन्स कुठले आहेत? ॲब्डोमेनमधले, ते फूड डायजेस्ट करण्यासाठी हेल्प करतात. द अनडायजेस्टेड अनवॉन्टेड पार्ट इज पास थ्रू
pass out through the anus in the form of the feces. That is where is the journey end. आणि जर्नी एंड कुठे होते, जेव्हा अनडायजेस्टेड फूड अनडायजेस्टेड फूडचा पार्ट काय होतो, पास आउट केला जातो ॲनस थ्रू. फूड ट्रॅव्हल्स थ्रू अ पाईपलाईन pathway from the mouth to anus. It is called as the alimentary canal. आणि माउथपासून ॲनसपर्यंत जी एक पाईपलाईन स्ट्रक्चर असतं ज्यातून आपलं फूड पास केलं जातं त्याला म्हणतात alimentary canal. It is called as a alimentary canal. It is about 9 meter long. आणि alimentary canal किती long असते, it is 9 meter long. It is made of a number of the internal organs. आणि ती कशापासून बनलेली असते, नंबर ऑफ इंटरनल ऑर्गन्स. द ऑसोफॅगस इज अ पार्ट ऑफ द ॲलिमेंटरी कॅनल. सो ऑसोफॅगस पण एक ॲलिमेंटरी कॅनलचा पार्ट आहे. देन द नेक्स्ट टॉपिक इज द हार्ट. देअर इज ब्लड इन अवर बॉडी. वी टेक इन एअर वेन वी ब्रीथ इन. सो आपल्या बॉडीमध्ये काय असतं, ब्लड असतं आणि आपण एअर घेतो जेव्हा आपण ब्रीथ इन करतो तेव्हा. सो ओव्हर ब्लड कॅरीज द एअर टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. सो आपल्या बॉडीमधल्या सगळ्या पार्ट्समध्ये काय असतं, ब्लड असतं. द फूड दॅट वी ईट गेट्स डायजेस्टेड. आपण जे फूड खातो ते डायजेस्ट होतं. इट इज अगेन ब्लड दॅट कॅरीज द डायजेस्टेड पार्ट टू एव्हरी पार्टिकल ऑफ द बॉडी. सो जो डायजेस्ट केलेला पार्ट आहे तो सुद्धा पूर्ण बॉडीच्या प्रत्येक पार्टमध्ये पोहोचवायचं काम कोण करतं, ते पण ब्लडच करतं. फॉर दिस पर्पज इट इज नेसेसरी टू कीप ब्लड फ्लोईंग थ्रू द ब्लड वेसल्स दॅट स्प्रेड थ्रू आउट अ बॉडी. इट इज द फंक्शन ऑफ द हार्ट टू कीप द ब्लड फ्लोईंग. सो त्यामुळे काय, बॉडीमध्ये आपल्या सतत ब्लड फ्लो ठेवायला लागतं आणि ते काम कोण करतं, हार्ट. सो हार्टचं फंक्शन आहे की कायम ब्लड फ्लो करत राहायचं. द हार्ट इज अन इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन. इट इज द सेंटर ऑफ द thoracic cavity. A little to its left, it is slightly bigger than one fist. The wall of the heart are too flexible. So हार्ट काय आपला इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन आहे आणि तो कुठे असतो, इट इज द सेंटर ऑफ द thoracic cavity. thoracic कॅव्हिटीच्या सेंटरला म्हणजे मध्ये असतं हार्ट. अ लिटिल टू इट्स लेफ्ट, पण थोडंसं लेफ्ट साईडला असतं. इट इज स्लाइटली बिगर दॅन वन फिस्ट. सो एक मुठी, फिस्ट मीन्स वॉट, एक मूठ, तुमच्या हाताची मूठ. सो त्यापेक्षा थोडंसं मोठं असतं. द वॉल ऑफ द हार्ट आर टू फ्लेक्झिबल. आणि हार्टची वॉल कशी असते, फ्लेक्झिबल असते.